काल संध्याकाळी 10:30 पावणे 11च्या दरम्यान सहवास नगरमध्ये एक जुन्या वादाच्या कारणावरून आधी आपसामध्ये भांडण झाले आणि त्याच्यामध्ये त्याचं पर्यासन म्हणजे धारदार शस्त्राने पियुष नावाच्या व्यक्तीवर हल्ला केला. त्याच्यामध्ये त्याचं मयत झालेला आहे तो आणि त्याच्या मामाच्या फिर्यादून सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे. कारण काय होतं सर? कारण त्यांचा जुना एक वाद होता. त्या जुन्या वादावरून त्यांच्यात आपसात बाचाबाची झाली आणि नंतर मग ते हॉर्नचं वगैरे 1-2 कारणं तत्कालीन तिथं घडले आणि त्यावेळेस त्या वादातून हा प्रकार घडलेला आहे. ते नेमकं कोणाला मारायला आले? ते ॲक्च्युअली तो जो मामा आहे पियुषचा मामा त्याला मारायला आले होते, कारण त्यांचा काहीतरी वाद होता. जुना हळदीचा कार्यक्रम होता काही दिवसापूर्वी घडलेला, त्याच्यात तो वाद होता आणि तो मारायला त्याला आलते ते, परंतु हा तिथं त्यांना भेटला आणि हा तिथून पळून गेल्यामुळे तो वाचला आणि याला त्यांनी मारले त्या ठिकाणी. साधारणतः किती आरोपी अटक केले सर? साधारण आम्ही 4 आरोपी अटक केलेले आहेत. अजूनही जवळपास सगळे आरोपी थोड्या वेळात अटक होतील. सर रेकॉर्डवरचे आहे का जे आरोपी आहेत? त्याच्यामध्ये सध्या जे अटक केलेले त्याच्यातलं एका जणाचं रेकॉर्ड आहे आणि बाकीचे जे आरोपी आहेत त्याच्यात 2 जण हे रेकॉर्डवरले आहेत असं आम्हाला प्राथमिक माहिती समजलेली आहे. तर कशाने मारून दिली तुम्ही? म्हणजे काहीतरी धारदार शस्त्र त्यांना सांगता आलं नाही, पण ते आता आपल्याला तपासामध्ये निष्पन्न होईल. सर हा मयत जो आहे तो नेमकं काय करायचा काम म्हणलं? हा काही कामधंदा करत नव्हता. बहुतेक याला वडील पण नाही आहेत, आई आणि बहीण आहे आणि अशी एक प्राथमिक माहिती मिळालेली आहे. थोडक्यात मामाला मारायला आले होते, बाचेला मारणं. यस, असा प्रकार सध्या तपासात असं दिसून येत आहे.